भोंदू खरातवर आता 12वा गुन्हा दाखल झालाय। भोंदू खरातकडून कांदा व्यापाऱ्याची फसवणूक झाली आहे आणि 60 लाखांचा प्लॉट हा 22,25,000ला घेतला। देवाचा अवतार सांगून व्यापाऱ्याला अशा प्रकारे भोंदू खरातनं गंडा घातलेला। भोंदू खरातचे दररोज वेगवेगळे कारनामे पुढे येतात आणि त्याच्यावर गुन्हे दाखल होतात। आता खरातवर हा 12वा गुन्हा दाखल आहे आणि खरातकडून कांदा व्यापाऱ्याची कशी फसवणूक झाली आहे ह्या गुन्ह्यामधून हे पुढे आलेलं आहे। 60 लाखांचा प्लॉट 22,25,000ला त्याने घेतला आणि आपण देवाचे अवतार आहोत असं त्याने व्यापाऱ्याला सांगून हा गंडा घातला। सागर गायकवाड आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सागर, दररोज कारनामे वेगवेगळे भोंदू खरातचे पुढे येतात। आता कांदा व्यापाऱ्याची कशी फसवणूक झाली, किती मोठी लाखो रुपयांची फसवणूक झाली पुढे आले, काय नेमके आणखी तपशील? नक्कीच खरं तर कॅप्टन खरात हा कशा पद्धतीने लोकांना गंडवायचा ह्याबाबतचे आता वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते दाखल होताना पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने महिलांवरती अत्याचार केल्याचे ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेले होते, आता पुन्हा एकदा अशोक खरातवरती फसवणुकीचे देखील गुन्हे दाखल होत आहेत। त्याच्या पत्नीवर देखील शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता आणि काल नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेला तिथे देखील एक फसवणुकीचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। हा जो कांदा व्यापारी आहे याचा नांदूर शिंगोटे परिसरामध्ये एक प्लॉट होता, तो 2014मध्ये त्याने घेतलेला होता। मात्र त्याला काही आर्थिक अडचण आल्यामुळे हा प्लॉट त्याला विकायचा होता, त्यामुळे त्यांनी 2019मध्ये हा प्लॉट विकायचं ठरवलं आणि त्यावेळेसच या भोंदू अशोक खरातची त्यांची ओळख झाली आणि त्याने हा प्लॉट जो आहे तो त्याला विकायचं ठरवलं। मात्र हा जो प्लॉट आहे तो मोक्याच्या ठिकाणी आहे आणि याची किंमत तब्बल 60 लाख रुपये आहे आणि हा प्लॉट फक्त 22,25,000 रुपयाला त्याने विकत घ्यायचं सांगितलं आणि ज्यावेळी पैसे मागण्याची वेळ आली त्यावेळेस अशोक खरातने वेगवेगळे कारणे दिले, ज्यामध्ये मी देवाचा अवतार आहे आणि पैशाचा तगादा लावल्यास तुला देवाचा कोप होईल असं देखील त्याने अशी धमकी सध्या त्या व्यापाऱ्याला दिलेली आहे। आणि यामध्ये जर बघितलं तर अनेक खरात जो आहे तो कशा पद्धतीने लोकांना गंडवायचा, त्याचबरोबर ती वेगवेगळ्या पद्धतीने देवाचा धाक दाखवून धमकी द्यायचा या प्रकरण देखील आता समोर येताना पाहायला मिळत आहे। बलात्काराच्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा एक वेगळा गुन्हा जो आहे फसवणुकीचा तो आता सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। आता सध्या SIT देखील याबाबत आता पुढील तपास करणार आहे। अशोक खरातचे आता जे पाय आहे ते अजून खोलावरती जाताना पाहायला मिळत आहे। निश्चितच सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते।